मळ्यात करत अखेर जानकरांचं ठरलं। शरद पवारांनी अनेक प्रयत्न करून सुद्धा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीसोबत गेले। आता प्रश्न आहे त्यांना कुठली जागा मिळणार। महायुतीकडून जानकरांना एक जागा मिळणार आहे। जानकर बारामतीतून लढणार की परभणीतून अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र आता जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। का बारामती सोडून जानकर परभणीकडे का जात आहेत? का हवी आहे जानकरांना परभणी? पाहूयात। महादेव जानकर कांशीराम यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली। यशवंत सेनेचे प्रमुख म्हणून काम पाहिलं। पुढे समाजातील वंचित, उपेक्षित, शोषित घटकांना न्याय मिळवून द्यायचा हेतूने त्यांनी 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची म्हणजेच रासपची स्थापना केली आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांत सुद्धा आपल्या पक्षाचा विस्तार केला। जानकर सगळ्यात जास्त चर्चेत आले ते 2014 मध्ये। 2014 मध्ये जानकरांनी बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा लढवली होती। तेव्हा त्यांनी पवार कुटुंबाला हादरे दिले होते। या निवडणुकीत सुळे यांना 48.88% मतं मिळाली होती तर जानकर यांना 42.35% मतं मिळाली होती। लाखोंच्या फरकाने जिंकणाऱ्या सुप्रिया सुळे या फक्त 70,000 मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या तेव्हा जानकरांची ताकद समजली होती। हेच जानकर यंदाच्या लोकसभेसाठी इच्छुक आहेत। आधी त्यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं। त्यासाठी शरद पवारांशी चर्चा सुरू होती, पण अचानक पासे फिरले आणि जानकर महायुतीत आले। महायुतीत आल्यामुळे अर्थातच माढ्याचा विचार त्यांना सोडावा लागणार आहे, कारण माढ्यातून भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत। अशात नवीन मतदारसंघ शोधताना जानकरांनी परभणीची निवड केली आहे। गेल्या वेळी पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभा लढवलेले जानकर आता थेट मराठवाड्यातल्या परभणीतून उभं राहण्याची चिन्ह आहेत। ते इथून निवडून येऊ शकतात अशी त्यांना खात्री सुद्धा वाटतेय। याचं कारण आहे परभणीतील मतांचं समीकरण। परभणी लोकसभा मतदारसंघात परभणीत 4 तर जालना जिल्ह्यातील 2 अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। परभणीत ओबीसी समाजातील मतदारांचं प्राबल्य सर्वाधिक आहे। यात विशेषतः हटकर आणि धनगर समाजाची संख्या अधिक प्रमाणात आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात जवळपास 8,20,000 ओबीसी मतदार आहे। यामध्ये 40,000 हटकर, 3 लाख धनगर समाजाचं मतदान आहे, तर 7 ते 7.25 लाख मराठा, 2 लाख मुस्लिम, 1 ते 1.25 लाख दलित आणि जवळपास 60,000 आदिवासी मतदार आहेत। 8 लाख ओबीसी मतदार ही आपली ताकद असल्याचा जानकरांचा दावा आहे। जानकर हे ओबीसी चेहरा म्हणूनच प्रसिद्ध आहेत। समाजातील ओबीसी, दलित, मागासवर्गीय घटकांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणारे जानकर अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत। जानकर यांनी वंचित समाजाला एकसंध करत आरक्षण, शिक्षण, बेरोजगारी यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेत। राज्यातील मेंढपाळ समाज, ऊसतोड कामगार, दुग्ध उत्पादक शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आणि सत्तेबाहेर असतानाही त्यांनी आवाज उठवला। याच जनसंपर्काचा फायदा त्यांना परभणीत होऊ शकतो असा विश्वास जानकरांना वाटतोय। तसंच परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथे सध्या जानकर यांच्या पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत। महादेव जानकरांना निवडून आणण्यासाठी आम्ही आमची ताकद पणाला लावून त्यांना विजयी करू असं गुट्टे म्हणाले आहेत। आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी मतदार एकवटण्याचे जोरदार प्रयत्न इथे सुरू आहेत। अशात जानकरांनी अर्ज दाखल केला तर मतदारसंघातील प्रामुख्याने धनगर समाज आणि ओबीसी मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे। सोबतच जानकरांना परभणीत त्यांची बहीण पंकजा मुंडे यांची सुद्धा मदत मिळू शकते। जानकर महायुतीचे उमेदवार म्हणून परभणीत उभे राहिले तर पंकजा मुंडे आणि भाजप त्यांना पूर्ण ताकद देऊ शकतात। शिवाय स्थानिक पातळीवर कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच गेल्या काही दिवसांत निर्माण झाला असताना जानकर यांना महायुतीची उमेदवारी मिळाली तर स्थानिक पातळीवरही कोणताच वाद राहणार नाही असा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे। पण या ठिकाणी विरोधातल्या नेत्यालाही कमी लेखता येणार नाहीये। 1998चा अपवाद वगळता 1989 पासून 2014 पर्यंत परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही जागा आता उबाठाकडे आहे। सध्या परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे खासदार आहेत।
तर सोबतच महायुतीतील राष्ट्रवादीनेही परभणीवर दावा केलाय। 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते। ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। राष्ट्रवादीमधील बंडाळीनंतर विटेकरांनी अजित पवार यांना साथ दिली। त्यामुळेच महायुतीच्या जागा वाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही असल्याचं दिसतंय। तर अशात जानकरांना जरी परभणी हवी असली तरी राष्ट्रवादी मध्ये आल्यानं महायुतीसमोर पेच निर्माण होऊ शकतो, हे नक्की। तुम्हाला काय वाटतं? जानकरांना परभणी मिळणार का? आणि परभणीतून जर जानकर लढले तर ते जिंकणार का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।